सलाम सर्वांना. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एक वार मंडळीने त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आदरणीय पळक साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आमची दोघांची दुसरी भेट आहे. पहिल्या वेळेला सेंट जॉन चर्चमध्ये म्हणजे घोडके पालकांच्या चर्चमध्ये आम्हाला घाईत बोलता आलं नाही. मंडळीतल्या सर्वांनी सांगितले की नवीन पालकसाहेब आलेले आहेत, परंतु अतिशय सेवकाचा आदर करणारी आणि सेवकांना रिस्पेक्ट देणारी देवाचे सेवक ते आहेत. मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. कारण एखादा वक्ता, एखादा सेवक, संदेष्टे काय बोलणार आहेत किंवा काय शिकवत आहेत हे अनुभवी सेवकांना सांगण्याची गरज नाही. त्यांचा संदेश मी ऐकला आणि तेव्हाच मी म्हणालो की ख्रिस्ती विश्व मंडळीच्या चर्चमध्ये जर हे रेव्हरंट आहेत तर माझी मंडळी निश्चित वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण पालक साहेबांना कदाचित थोडासा परिचय असेल, परंतु 50 वर्षाच्या या मंडळीच्या इतिहासामध्ये 1992 पासून आजपर्यंत पालकसाहेब मी या मंडळीमुळे स्थिर आहे. कारण वयाच्या 14व्या वर्षी याच वेदीवरती देवबापाने मला उभा केलेला आहे आणि आता 48 वर्ष वय माझं पूर्ण होत चाललेलं आहे. तेव्हा जे लहान लेकरं होते ते आज चर्चमध्ये मोठे झालेले आहेत. सर्वात प्रथम मी जोसेफ, मॉरिस आणि सर्व कमिटीचे आमच्या वृद्धांच्या वतीने स्वागत करतो. टाळ्या वाजून या नवीन कमिटीचं आपण स्वागत करणार. कारण हे सर्व लेकरं पालकसाहेब माझ्या समोर लहानचे मोठे झालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा काही दिवसापासून ते एक देवाच्या अभिषिक्ताच्या लाईनमध्ये आलेले आहेत. थोड्याच दिवसात ते रेव्हरंट होऊन देखील बाहेर पडणार आहेत. आणि जी माझी प्रार्थना प्रत्येक वेळेला या मंडळी संदर्भात होती ती माझ्या प्रभूने ऐकली, याचा मला आनंद होतो आणि देवाचे मी आभार मानतो. कारण मंडळीमध्ये कितीही विद्वान लोक असले, मंडळीमध्ये कितीही गडगंज श्रीमंत लोक असले, जर त्या मंडळीतून पालक जन्मास येत नाही तर ती मंडळी आध्यात्मिक दृष्टीने वांज आहे. मंडळीतून पालक तयार झाले पाहिजेत. आणि आज कित्येक वर्षानंतर 50व्या वर्धापन निमित्तानं 3-3, 4-4 पालक लोक या मंडळीतून तयार होत आहेत. हे सर्वात आनंदाची गोष्ट आहे. आज 50 वर्ष या मंडळीला पूर्ण होत आहेत. पुढच्या रविवारी महाधर्मगुरू स्वामी आदरणीय बिशप साहेब या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहेत. परंतु पुन्हा एक वार मंडळीने मला देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमच्या सर्व प्रियजनांचे मनपूर्वक आभार मानतो. देवाच्या लोकांनो, परमेश्वर देव आता दादा जेव्हा सांगत होते की देवाचं वचन आपल्याकडे जे आलेलं आहे देवाच्या लोकांना, त्यासाठी हजारो सेवकांना आपला जीव गमावा लागला आहे. काहींना करवतीने कापलं, काहींना भाल्याच्या टोकावर ठेवलं, काहींना उकळत्या तेलामध्ये बुडवून वर काढलं, काहींना त्यांच्या समोर त्यांच्या पत्नीवर, लेकरांवर बलात्कार सामूहिक केले, काहींना झाडाला टांगलं तर काहींना उलटं टांगून मारण्यात आलं, काहींच्या डोळ्यात तापलेल्या सळया घालण्यात आल्या तर काहींच्या हातपाय काढून त्यांचे अवयव वेगळे करण्यात आले, काहींच्या समोर त्यांचे पोट फाडण्यात आले तर काहींच्या समोर वाघांच्या तोंडात त्यांना बांधण्यात आलं, काहींवर पिसाळलेले कुत्रे सोडण्यात आले तर काहींना चवतळलेल्या आणि भुकेलेल्या वाघाच्या गुहेत टाकण्यात आलं.
जातीबाहेर काहींना टाकण्यात आलं, तर काहींना पाणी पित असतानाच त्यामध्ये विष पाजण्यात आलं. काहींना भाकरीत विष घालण्यात आलं, तर काहींना झोपेत त्यांच्या डोक्यात दगड टाकण्यात आले. पवित्र शास्त्र आपल्यापर्यंत एवढ्या सोप्या गोष्टीने आलेलं नाही. याचा विचार करा. आज आपण सहज बुकशॉपमध्ये जातो, 20 रुपये किमतीचं बायबल, क्षमा करा मी त्या पुस्तकाची, पवित्र शास्त्राची तुलना करत नाही. पवित्र शास्त्राची जी छपाई आहे 20 रुपये किमतीपासून लोक देत होते. शेकडोही लोक आपल्या पैशातून, आपल्या कष्टातून शेकडो बायबल वर्षाला लोकांना एकमेकांना भेट देत होते. आज त्याच पवित्र शास्त्राची किंमत हजारो रुपये झालेली आहे. हजारो रुपये किंमत झालेली आहे. तरीही जगामध्ये असं एकही ख्रिस्ती कुटुंब नाही की ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं बायबल नाही. कितीतरी धर्म आणि कितीतरी जाती पंथ या जगामध्ये आहे, पण कोणाकडेच त्यांचा स्वतःचा धर्मग्रंथ नाही. कोणाकडेच नाही. पण मात्र ख्रिस्ती लोक असे आहेत की त्यांच्याकडे त्यांच्या देवाचा पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन पवित्रतेसाठी बोलवलेल्या लोकांसाठी जे पवित्र शास्त्र तयार केलं गेलेलं आहे, जे स्वर्गातून आलेलं आहे, ते प्रत्येकाच्या घरात आहे. हात वर करून दाखवा मला की माझ्याकडे बायबल नाही. कोणाकडे बायबल नाही? वरती हात करा बरं. खालच्या मजल्यातले, वरच्या मजल्यातले, आणखी आमच्या डोक्यावरचे, सगळ्यांकडे बायबल आहे. आता दुसरा प्रश्न हा आहे की आपण बायबलच उघडलं नाही 12 महिने झाले असे आपल्यात बसलेले काही आहेत. अजिबात लाजू नका. कित्येक जण असे आहेत की ज्याने 12 महिने झाले बायबलला हातच लावला नाही. ओएमला गेलात, ख्रिस्ती बुकशॉपला गेलात, घेऊन आलात मस्तपैकी. येताना कुठे गेला होता? 100 लोकांना सांगितलं, अगं बाई मी बायबल घ्यायला गेले होते. कुठे? मी बायबल शॉपमध्ये आहे. पण वाचलेलं आहे तसंच ठेवलंय. शैतान म्हणतो विकत घे, पण अजिबात उघडू नको. उघडशील तर कार्यक्रम करेल. जिएंगे मरेंगे साथ मरेंगे. बायबल घे पण वाचू नकोस. देवाच्या मंदिरात जा पण पालक साहेब काय सांगते ते ऐकू नको. तुला एकट्यालाच कान दिलेत का? 2 दिलेत, इकडून ऐक आणि इकडून सोडून दे. तो लबाड व लबाडाचा बाप आहे. तो थकवणारा आहे. देवाच्या लोकांना, देवाच्या सेवकानं, देवाच्या दासानं अतिशय सुंदर पद्धतीचा हा सिलेबस तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप अवघड आहे, क्रिटिकल आहे. ह्या दुर्मिळ गोष्टी आहेत. 3.5 वर्ष 4 वर्ष बायबल कॉलेज करून देखील हे शिकायला मिळत नाही. हे शिकवलं जात नाही. शिकण्यासाठी वेळ पुरत नाही. पण देवाच्या अभिषिक्तानं हा जी उपक्रम तुमच्या मंडळीमध्ये चालू केलेला आहे तो अतिशय, मी तर म्हणेल महाराष्ट्रामधली पहिली मंडळी आहे ख्रिस्त विश्व मंडळी की ज्या मंडळीमध्ये हा उपक्रम चालू आहे. टाळ्या वाजून देवाच्या सेवकाचं स्वागत करूया. पहिला उपक्रम आहे मंडळीमध्ये. उपक्रम आहे देवाच्या लोकांना. कसं यायचं, काय करायचं, कुठे राहायचं, कसं काय करायचं. आता तर अशा काही मंडळी आहेत की पांढऱ्या साड्या घालून या, पांढरेच कपडे घालून या, लालच ओढण्या घ्या, पांढऱ्याच घ्या, निळ्याच घ्या, तांबड्याच घ्या. या संडेला हाच ड्रेस घालून या, त्या संडेला तेच घालून या. काहीच समजायला तयार नाही. बँडवाले चाललेत की काय करणार? आज जाऊन बँडच वाजवतात. आज जाऊन काय करतात? बँडच वाजवतात. ख्रिस्त देवाच्या लोकांना थट्टेचा विषय केलेला आहे लोकांनी. माझा ख्रिस्त असा नाही. तो शिस्तीचा देव आहे. तो भयप्रद देव आहे.
अहो पर्वतांनो, तुम्हास काय झाले की तुम्ही हरणासारख्या उड्या मारता? टेकड्यांनो, तुम्हास काय झाले की तुम्ही कोकऱ्यासारख्या उड्या मारता? प्रभातशाली राजा येतो देवाच्या लोकांनो, तेव्हा पर्वत आणि टेकड्या उड्या मारतात, ते थरथर कापतात, समुद्र मागे हटतो. मग आपल्यासारख्या मातीच्या तयार केलेल्या माणसाने किती घाबरावं देवाला? तो देव देव आहे. आज वेगळ्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे चालता चालता. परंतु देवाच्या अभिषिक्ताने खूप सुंदर आणि मार्मिक जो शास्त्र भाग आज आपल्या समोर शुभवर्तमानातून मांडलेला आहे. हा आहे तरी कोण? वाराही याचं ऐकतो, समुद्रही याचं ऐकतो, भुतेही याचं ऐकतात, थरथर कापतात व निघून जातात. हा आहे तरी कोण? कोण आहे ज्याच्या बोलण्यावर शास्त्री परुषी विद्वान लोक थक्क होतात? हा आहे तरी कोण? जेव्हा हा चालतो तेव्हा पाणी त्याला जमिनीसारखी वाट देतं आणि तो समुद्रावर आघात चालत जातो. हा आहे तरी कोण? जो चालतो तेव्हा भूत त्याच्याकडे पळत येतात, त्याला पाया पडून सांगतात, तुझी इच्छा असल्यास आम्हाला डुकरात जायला आज्ञा कर. आहे तरी कोण? वाराही याचं ऐकतो. रात्रभर थकलेले शिमोन पेत्र आणि इतर शिष्य मासे धरण्यासाठी एकही मासा लागत नाही, पण जेव्हा तो सांगतो आपलं जाळं उजव्या हाताने पुढे टाक, तेव्हा माशाचे थवेच्या थवे येतात. हा आहे तरी कोण? मासे याचं ऐकतात. माझ्या प्रभूने सांगितलंय जाळं टाका येशूच्या नावात. माझ्या येशूच्या नावाने पडलेलं जाळं आहे, आम्हाला अडकू द्या, आम्हाला मरू द्या, पण आमच्या येशूने टाकलेलं आहे म्हणून त्याच्यात आम्हाला जायचं आहे. आहे तरी कोण? आहे तरी कोण? जन्म झाला तेव्हा सर्व लोक घाबरून गेले, सर्व लोक विचार करत आहेत, यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? राजवाड्यात शोध करत आहेत. विद्वान लोक, ज्ञानी लोक, मागी लोक माग काढत आहेत. आतापर्यंत कोणाला न समजलेला प्रश्न आहे. लोक माग काढतात संशयावरून, पाऊल खुणांवरून, त्याच्या ठशांवरून, परंतु मागी लोक माग काढत आहेत ताऱ्याच्या दिशेवरून. जोपर्यंत ते येशूच्या जवळ जात नाही तोपर्यंत त्यांच्या समोरचा माग बंद झाला नाही. आज जोपर्यंत आपण ख्रिस्ताच्या जवळ येत नाही तोपर्यंत तो रोज रोज आणि रोज आपल्याला मार्ग दाखवतो, या माझ्याकडे, आणि आपण दुर्लक्ष करतो. हुडीत येशू आहे, त्याचे शिष्य त्याच्या बरोबर आहेत, आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, समुद्रात मोठे वादळ उठले. येशू बरोबर असताना जीवनात वादळ उठलेलं आहे. येशू सहवासात असताना वादळ तयार झालेलं आहे. कित्येक विश्वासणारे कुटुंब आहेत जे प्रार्थना करतात, देवाच्या मंदिरात जातात, दानधर्म देतात, दशांश देतात, उपवास करतात, सुवार्ता कार्याला मदत करतात, तरी त्यांच्या जीवनामध्ये वादळ आहेत. हे वादळ काय आहे देवाच्या लोकांनो? जे आपल्या जीवनातून शांत न होणारा. भीती आहे आपल्याला या वादळाची, भीती आहे आपल्याला ज्या वादळ आपल्या बाजूला उठलेला आहे. लोक घाबरतात. ऐकताना तुमच्या अंगावर काटे येतील जेव्हा जे काय सेवकाचं किंवा सेवक कसे क्रांतिकारी तयार झाले याबद्दल बोलताना. परंतु कधी विचार केला का, ही वेळ जर माझ्यावर आली तर मी कधी जायला तयार आहे? आजपर्यंत तुम्हाला कधी असं वाटलं का माझ्या प्रभूने माझ्या स्वतःवर एक जबाबदारी दिलेली आहे? ऊठ जो मार्ग गच्च्याकडे जात आहे
तेव्हा त्याने धावत जा, हे फिलिपा उठ. राणी कांदकेचा सरसेनापती हबशी सैन्य त्या रथात मंदिरातून भजन करून चाललेला आहे. त्याचा रथ गाठ आहे. हिम्मत घोड्याच्या पाठीमागं पळण्याची हिम्मत लावली शैताने आपल्यामध्ये, पैशाच्या मागं पळण्याची. स्वार्थ सांगणारी हिम्मत आपल्यात नाही देवाच्या लोकांनो. जर एखाद्या ठिकाणी आपण गेलो, लोक आपल्याला विचारतात कोण आहात, तेव्हा आपण त्याला सांगत नाहीत. ती संधी आहे कोण आहात जेव्हा विचारतो तेव्हा सांगण्याची. मी ख्रिस्ती असल्याची, मी येशूचा असल्याची संधी आहे आपल्याला. सुवेळी अवेळी देवाची सुवार्ता सांगत राहा देवाच्या लोकांनो. सुवार्ता सांगणं याचकाचं एकट्याचं काम नाही. याचकाचं काम आहे तुम्हाला खाऊ घालणं आणि खाल्ल्यावर तुम्ही लोकांना शिकवणं. याचकाचं काम हे नाही. याचकाचं काम तुम्हाला वाढवणं आहे. सुवार्तिकाचं काम सुवार्ता सांगणं आहे. जेव्हा याचकाला संधी मिळते तेव्हा याचक काही सोडत नाहीत, ते सांगितल्याशिवाय राहत नाहीत. कोंबडा डाल्याखाली डालला काय आणि शोकेजमध्ये ठेवला काय, 4 वाजले का तो बाग देणार. मग तो कोणाच्याही घरात असू द्या, ज्याच्या घरातला कोंबडा बाग देत नाही समजून घ्या तो कोंबडाच नाही. ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे. ख्रिस्ताच्या लोकांनी बोललं पाहिजे देवाच्या लोकांनो. पुष्कळ वादळ तयार होत आहे. तो रात्री हाफिशंदाच्या रथाच्या पाठीमागे पळतो आणि जाऊन त्याला सांगतो, महाराज आपण जे वाचता ते तुम्हाला समजते का. रात्री आपल्या पाठीमागे कुणी पळत आल्यावर सांगा, रात्री जर आपल्या पाठीमागे कुणी पळत आल्यावर कसं होईल. एकदा एक माणूस थकला भागलेला आरामशीर चालला होता आणि जाता जाता त्याने एक माणूस पाहिला समोर. त्याला काही बोललं नाही, काही नाही, आपलं सहज त्याच्यापासून पुढे चालला. मग हा जो ज्याच्या शेजारी उभा राहिला होता शेतात, तो आपला बाजरी काढत होता. त्याने खाली विळा पडला म्हणून तो विळा हातात घेतला आणि जरा सावध झाला. तो ज्याच्या हातात विळा येतो, जो गपचूप चालला होता तो थोडा जोरात चालायला लागला. हा विळेवाल्याला वाटलं याला मला धरायचंय म्हणून हा विळेवाला त्याच्यापेक्षा जोरात आणखी थोडा चालायला. हा पुढे चालणारा एकदम तळतळ चालायला लागला. तर आणखी पाठीमागच्याला वाटलं मला त्याच्यापर्यंत जायचं म्हणून तो त्याच्या पाठीमागे जोरात चालला. हा पुढचा पळायला लागला. हा मागचा विळा हातात घेऊन हा पळायला लागला. हा पुढच्याच्या डोक्यात एकच, हा आलाय बाबा विळा घेऊन आता कार्यक्रमच, कणसं कापायचं सोडून देईन आणि मानच कापीन. हा जोरजोरात पळत गेला. एवढे पळाले 2-3 किलोमीटर पळत पळत गेले आणि शेवटी जो पुढे पळत होता तो पाय गुतून पडला. पडल्यावर हा विळ्यावाला त्याच्या जवळ गेला, त्याला उठून म्हटला, शिवलो का नाही तुला आत्ता. काय म्हटला, शिवलो का नाही आता. तो म्हटला मला शिवायचंच होतं तर एवढं पळवलं कशाला. देवाच्या लोकांना मनुष्याचं जीवन अशाच पद्धतीचे आहे की आपण आपल्या जीवनामध्ये संकट येताना, वादळ येताना, दुःख येताना, यातना येताना, पीडा येताना आपण घाबरून जातो. आणि त्याच वेळेला शैतान आपल्या मनात, आपल्या बुद्धीत, आपल्या जीवनात असा प्रश्न तयार करतो की दॅट्स व्हाय ओ लॉर्ड, हे देवा हे का. मी प्रार्थना करतो तरी माझ्याच घरात का. मी तुझ्या चर्चला जातो माझ्याच घरात का. तुझ्या मंदिरात मी दानार्पण करतो माझ्यापासूनच सुरुवात का. का देवाच्या लोकांना 2024 वर्ष अगोदर प्रभूने त्याच्या वचनामध्ये तुम्हाला उत्तर दिलं आहे की जो माझ्या पाठीमागे येतो त्याने वधस्तंभ घ्या. त्याला दुःख सहन करावं लागेल, त्याला यातना सहन करावे लागेल, त्याला अरुंद दरवाजाने आत जायचं आहे, त्याला पीडा आणि त्रास सहन करावा लागेल. तरीही आपण आपल्या वयाच्या 50व्या वर्षी रोज बायबल वाचत असताना हा प्रश्न विचारतो, माझ्याच पासून का रे. तुझ्यापासून सुरुवात आहे कारण तू देवाला आवडत आहेस.
ज्याच्यावर तो प्रेम करतो, बघा दावीद राजा काय म्हणतो, ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला शिक्षाही करतो. ज्याला शिक्षा होत नाही त्याच्यावर देवाचं प्रेम नाही. सांगा कोणाकोणाला वाटतंय देवाचं प्रेम आमच्यावर असावं? होत यार पुढं. देवाचं पवित्र वचन सांगतं येशूचे शिष्य बरोबर आहेत, येशू बरोबर आहे, आणि त्या ज्या होडीत आहेत देवाच्या लोकांना, त्या होडीवर मोठं वादळ उठलेलं आहे, लाटा येत आहेत, पाण्याचे लोंढे येत आहेत, आणि ती होडी पाण्याने भरत आहे, आणि ते येशूकडे जाऊन बघत आहेत, तर येशू मात्र गाढ झोपलेला आहे. प्रभूजी आपण बुडत आहोत. देवाच्या लोकांना येशू बुडत आहे याची त्यांना काळजी नाही, पण आपण बुडत आहोत याची काळजी त्याला आहे. ख्रिस्त गाजवला जात नाही याची चिंता आणि काळजी आपल्याला नाही देवाच्या लोकांना. पण मला वेळ मिळत नाही, मी जात नाही, म्हणून माझ्यामुळे ख्रिस्ती जीवन लोकांपर्यंत पोहोचत नाही याचं आपल्याला काहीच वाटत नाही. माझं काम आहे, माझी ड्युटी आहे की मला ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची. प्रभूजी उठा आपण बुडत आहोत. येशू उठला, वादळाला शांत केलं, आणि हे सर्व म्हणत राहिले हा आहे तरी कोण, वारा याचा ऐकतो, समुद्र याचा ऐकतो. बघा खूप सुंदर देवाच्या वचनामध्ये लिहिले. तो उठला, येशू उठला आणि समुद्राला म्हणाला, काय म्हणाला? काय म्हणाला? उगा राहा. आपण उगा राहा कोणला म्हणतो? कोणला म्हणतो उगा राहा? कोणला म्हणतो? बरोबर, लहान लेकराला म्हणतो उगा राहा रे, तुला काही कळत नाही. तसा येशू उठला आणि समुद्राला म्हटलं उगा राहा रे, कळतंय का तुला? कोणाला बुडायला चाललास? उगा राहा. वाऱ्याला तो म्हटलं शांत हो ना, किती वेळ चालली बडबडी, मी झोपलोय तुला कळत नाही का? वाराही याचा ऐकतो, समुद्रही याचा ऐकतो, पण माझे लोक देवाचं वचन ऐकत नाहीत. गाढव आपल्या धन्याचा कोथंबा ओळखतं, निळवी आणि सारस नेमलेला समय जाणवतं, पण माझे लोक, ज्या लोकांसाठी मी स्वतःचा प्राण दिला, ते माझे लोक माझी वाणी ऐकत नाहीत, माझा नेमलेला समय जाणत नाहीत. देवाच्या लोकांना चर्च तयार होणं अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे. आणि आता या काळात तर चर्च बिल्डिंग बांधणं डोक्यातून विषय काढून टाका. चर्च नावाचं जो शब्द प्रयोग आहे तोच चॅरिटी कमिशनरनी कट करून टाकला आहे. राज्यपालने चर्च नावाचं जर एखादं रजिस्ट्रेशन केलं ते एका मिनिटात फेकून देतात, फेकून द्या, नो परमिशन. चर्च बांधणं सोपी गोष्ट नाही. या मंडळीचा 50 वर्षाचा इतिहास आहे देवाच्या लोकांना. या जागेवर मी जेव्हा खाली चर्च होतं तेव्हापासून आजपर्यंत करोडो रुपयाची बिल्डिंग तुमची आज उभा राहिली पाहताय. पाखरे अंकल आहेत, इसार अंकल आहेत, कित्येक लोक या मंडळीची सेवा करत असताना मंडळीची सेवा मरेपर्यंत केली आणि ते स्वर्गाच्या राज्यात गेलेले आहेत. स्वर्गवासी PS भाकरे आहेत, विजय भोसले आहेत, त्रिभुवन आहेत, काळे फॅमिली आहे, देठे फॅमिली आहे, जाधव आहेत, साळवे आहेत, मीरपगार आहेत. कित्येक लोकांना, कित्येक बहिणीला, कित्येक माता भगिनींना इथे शेणाने सारवताना पाहिलेला आहे. भांबळ फॅमिली आहे, सर्वजण तुम्ही आहात. डोक्यावर शेण आणलं बहिणींनी, पुढे जाऊन नगर हायवेवरून सारून घेतलं. एकही पालक, एकही याजक या मंडळीत याजकपण करायला येत नव्हता, कारण ही मंडळी गरिबाची मंडळी होती. स्लम एरियात आहे, पत्र्याचं शेड आहे, आम्हाला काय मिळणार आहे? लोक मोलमजुरी करणारे आहेत,
धुणे भांडे करणारे आहेत. टाकून दिलं होतं सर्वांनी. देवाच्या लोकांनो, जेव्हा लोक आपल्याला टाकून देतील तेव्हा उल्हास व आनंद करा, कारण आपल्याला उचलणारा प्रभू येशू आहे. आणि आज दैबापाने या जागेचं वैभव एवढं मोठं केलं, एवढं मोठं केलं, एवढं मोठं केलं की महाराष्ट्रातला कुठलाही याजक या मंडळीत येताना आनंदाने येतो. कारण तो सिम्बॉल बघतोय समोर 3 मजल्याचा चर्च, मोठी मंडळी आहे बरं का. दिसतं त्याच्याकडे लोक आकर्षित होतात देवाच्या लोकांनो. पण इथे जे बीज पेरलं गेलेलं आहे, जी सुवार्ता खाचली गेलेली आहे, ज्या लोकांनी इथे जीवाची आहुती दिलेली आहे, ज्याने रस्त्यावर उभा राहून भांडणं केलेली आहेत, ज्यांनी रस्त्यावर उभा राहून लोकांच्या आणि ज्या ठिकाणी काठ्या कुरडे घेऊन येणाऱ्या लोकांना आठवलेलं आहे, असे लोक या मंडळीचे आधारस्तंभ आहेत. आणि त्याच मंडळीच्या आधारस्तंभापैकी नवीन पिढी जी याजकगण होतात, जोसेफ आहे, मॉरिस आहे, पुष्कळ लोक आहेत, ते देवाची अतिमानाने खरेपणाने सेवा करत आहेत. देवाच्या लोकांना मनुष्याचं काम नाही, तर देवाचं काम आहे. आणि जिथे देवाचं काम आहे, देवाचं पवित्र वचन सांगतं, जिथे पवित्र आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. संत पौल म्हणतो, अगर जर हे मनुष्याचं काम असतं, हे केव्हाच संपून गेलं असतं. हे देवाचं काम आहे आणि देव हे काम वाढवत आहे. आता दादांनी सांगताना मला आठवलं, मी 1992 पासून सेवा कार्याला सुरुवात केल्याच्या नंतर माझी लहानी मुलगी आता 8वीला आहे आणि माझी मिसेस आमच्या नेवाशावरून म्हणजे भेंड्यावरून एका प्रार्थना घेण्यासाठी मी पाथर्डीला गेलो होतो. जवळजवळ 50-60 किलोमीटर अंतर आहे. आणि गाडीवर आम्ही 3 जण होतो. आणि आम्ही मधून एक शॉर्टकट, खेड्यातला रस्ता, त्या रस्त्याने गाडीवर येत होतो. माळेगाव, साकेगाव म्हणून 2 गावं आहेत. त्या गावाच्या मध्ये आम्ही आलो. रानाचा रस्ता आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि आम्ही 3 जण गाडीवर, लहान मुलगी मृणाल पुढे टाकीवर बसलेली, माझ्या पाठीमागे मिसेस, आम्ही 2 जण रस्त्याने आम्ही प्रार्थना वाटपून घरी येत होतो. आमचं घर जवळजवळ 25-30 किलोमीटर अंतरावर राहिलं. पाठीमागे 25-30 किलोमीटर आलो. रान आहे सगळं. आणि माझ्या अगोदरच्या गाडीला प्लगला कॅप नव्हती. प्लगची जी वायर आहे ती मी डायरेक्ट त्याला लावून दिली होती. हे लेकरू बसलं आणि काहीतरी खड्डा आला म्हणून तिचा पाय त्या प्लगच्या वायरला लागला आणि ती प्लगची वायर खाली घासायला सुरुवात झाली. त्यातून करंट येत होता. मला वाटलं गाडी चालती. पूर्ण गाडीमध्ये करंट आला आणि गाडी ॲटोमॅटिक पेटली. मी गाडी चालवताना मुलीला समोर गाडीचा हँडल सोडला, असं उचललं. माझ्या बायकोला सांगितलं, पालकीनबाईंना उडी टाका. आम्ही उडी टाकली, समोर गेलो. माझी बायकोनं आम्ही 2 जण अशा हाताने माती घेऊन गाडीवर फेकत होतो. आणि आमचं लहान लेकरू 5-6 वर्षाचं आमच्याकडे पाहून रडत होतं, पप्पा गाडी जळू द्या, मला काही झालं नाही पप्पा, गाडी भिजू नका, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आणि रडून रडून ती आम्हाला सांगत होती. त्यावेळेला तिला प्यायला पाणी द्यायला सुद्धा आमच्याजवळ पाणी नव्हतं. ही आहे सुवार्ता. गाडीवर माती टाकली, ऑइल वगैरे सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. पुन्हा गाडी उचलली, येशूच्या नावात प्रार्थना केली, गाडी चालू केली. तेव्हा ह्या 2 जणी, गाडी चालू झाली, 5 मिनटं मी गाडीवर बसलेलो होतो, पण 5 मिनटं ह्या 2 जणी गाडीवर बसायला तयार नव्हत्या. स्वार्थ सांगणं देवाच्या लोकांना अतिशय कठीण, अतिशय अवघड आहे. कितीतरी वेळा मला कुत्रे चावले, कितीतरी वेळा मला मारलं गेलं, कितीतरी वेळा रक्त पडलं गेलं. पण ज्याला देव निवडतो देवाच्या लोकांनो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु हे सर्व ऐकताना माझ्या डोळ्यासमोर आपण 30 वर्ष होऊन गेलेत करत असलेल्या सेवेत प्रभूने कसं कसं चालवलं. एवढ्या जखमा, एवढ्या खुना, एवढे टाके आहेत.
मागच्या 2 महिन्यापूर्वी पिंपरीमध्ये मी भर पावसात 10:30 वाजता गाडीला एक जण डॅश मारून गेला आणि गाडीहून खाली पडलो. डोकं सुजलं, त्यामध्ये हेल्मेट पण फुटलं आणि एवढं हाताला लागलं, पायाला लागलं. अशा परिस्थितीमध्ये रात्री 11:30 वाजता पुन्हा मी गाडी ढकलत बोपुडीपर्यंत आलो. बोपुडीत आलो, तिथे बघितलं, एक फिटर भेटले, त्याने ती गाडी चालू करून दिली. आपला ख्रिश्चन माणूस होता. रात्रभर चंदननगरच्या तिथे थांबलो आणि पुन्हा 200 किलोमीटर सकाळी झोपलोच नाही. सकाळी घरी गावाकडे गेलो. जाताना माझ्या डोक्यात हेल्मेट शिरत नव्हतं, एवढं डोकं मोठं झालं होतं सुजेने. हात चालत नव्हता, पायात शूज शिरत नव्हता. 200 किलोमीटर जाईपर्यंत मोठ्या मुलीचा वाढदिवस, घराच्या जवळ जाईपर्यंत मी त्यांना सांगितलं नाही. पण मात्र जेव्हा मी घराच्या जवळ गेलो, एक 10-15 किलोमीटर अंतरावर, तेव्हा पालकीनबाईंना संशय आला की तुम्ही एवढं शांत का बोलता. अरे म्हटलं काय नाही, हेल्मेटमध्ये मोबाईल ठेवला आहे म्हणून बोलतोय. काय झालं मला सांगा. जेव्हा मी सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी पडलो आहे गाडीवरून, धाकट्या भावाला सांगितलं होतं फक्त माझ्या पुण्यातून निघताना, कोणालाच सांगू नको. तो आपला घरात सुवार्थ येऊन आला, बायबल वाचत बसला, तसाच बसला. सगळे म्हटले हा शांत का, शांत का. त्याने कोणाला काही सांगितलं नाही. मोठा पोरगा जोशवा, पप्पा पडले हे ऐकल्याबरोबर वरून जिन्यातून झोप पडला खाली, तर 10-15 पायऱ्या पडत पडत खाली आला. स्वार्थ सांगणं देवाच्या लोकांना हे आनंदाची बाब नाही. सर्वांना वाटतं पोस्टर बॅनर लावतात इंटरनॅशनल सेवक, आणि नवीन भूतालय पालक साहेब मलाच समजायला तयार नाही. प्रेषित नावाचं, आम्ही अपोस्तल आहोत, आम्ही प्रोफेट आहोत. काय प्रोफेट आहेत? तुम्हाला सोनं मिळेल, 75,000 रुपये तोळा झाले. मी पाहिलंय की तुम्ही सोन्याच्या गादीवर झोपलात. सोन्या काय एखाद्या गादीवाल्याचं नाव आहे का काय? मला देवाच्या आत्म्याने दाखवलंय तुम्ही डॉलर मोजताय, याचे हेच पैसे संपले जवळचे, जो पगार आलाय तो. ताई तुमच्याबद्दल देवाने मला लय दाखवलं. यांना सगळ्या प्रोफेटला पालक साहेब ताईच दाखवतात बरं का, बाबाला दाखवत नाहीत, कारण त्याला माहिती आहे बाबा वाकून गेलाय. काय सांगतात प्रोफेट? एक जणाने मला फोन केला, त्याला माहीतच नाही आगोरे पाळकाचा नंबर आहे. त्याने डीपी पाहिला नाही, काय नाही, काहीच नाही. हॅलो, प्रेज द लॉर्ड. म्हटलं प्रेज द लॉर्ड, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं जरूर बोला. तुमच्याकडे वेळ आहे का? म्हटलं मोकळाच आहे, बोला. तुमच्या जीवनामध्ये खूप अशांती आहे. मी मागं पुढं पाहिलं, हे काही शांती जवळ नाही, कसं काय अशांती आहे काय माहिती. बरं ठीक आहे म्हटलं, तुम्ही जीव देण्याचा प्रयत्न केला कित्येक वेळा, शाबास बहादर म्हटलं. अरे आत्तापर्यंत मी किती लोकांच्या माहिती केल्या मलाच माहिती नाही, मी कुठं जीव द्यायला जाणार आहे. सगळं सांगत राहिले. आणि मग मी त्यांना सांगितलं, दादा तुमच्यामुळे खऱ्या सुवार्तिकाला, सेवकाला जेलमध्ये बसावं लागतं, गुन्हे दाखल होतात. तुमच्या मूर्खपणामुळे लोकांना मारलं जातं. तुमच्यामुळे सुवार्तिक रस्त्यावर फिरणं मुश्किल झालंय. तुमच्यामुळे चर्चेस बंद पडायला लागलेत. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाला फोन केला? नाही, मला देवाच्या आत्म्याने दाखवलं. कोणत्या देवाने दाखवलं? नाव सांग मला देवाचं. विचार शेजारी आजूबाजूला कोणाचे, सर्च मार गुगलला, रेव्हरंट विजयकुमार गोरे नाव टाक, मग तुला समजेल की तू कोणाशी बोलतोय. काहीतरी अंदाजे नंबर घ्यायचा, कुठून तरी ग्रुपमधून नंबर काढायचा, तुम्हाला भूलथाप करायची. हे केवळ आपल्याला पैसा मिळावा या उद्देशाने आहे. एका पालकाचं तर मागच्या महिन्यामध्ये लोकांनी मला सांगितलं, आणि आमच्या पालकाला इस्रायलला जायचं म्हणून पर हेड 5-5 हजार रुपये दिले. हा इस्रायलला जाऊन काय करणार आहे? पालक साहेबांना देवाने दाखवलं, तू जिथे येशूचा जन्म झाला तिथे जा रे, हृदयात जन्माला घे. तिथे जाऊन काय चाललंय, कधी बॉम्ब टाकते समजत नाही त्या इस्रायलमध्ये. 5-5 हजार रुपये पर हेड द्या म्हणे. लोकांनी दिले. एका पालकाने मागच्या 6-7 महिन्यापूर्वी एक स्टेटसला बातमी ठेवली की देव मला सांगत आहे की तुला मर्सिडीज गाडी मिळणार आहे आणि तुझी मंडळी तुला देणार आहे. मी म्हटलं शाबास. कोण देणार आहे? मंडळी. मग त्यामुळे प्रत्येकाने
10,000 रुपये द्या. लोकांनी रपारप पैसे दिले आणि आमच्यासारखे सुवार्थिक पेट्रोल नाही गाडीला म्हणून गाडी लोटीत चालले, त्यांना 2 रुपये देणार. यांना आयडिया आहे पालक साहेब लोक घाबरायची. मी पाहिलंय तुमच्या बाजूला एकदम अंधार आहे आणि तुम्ही त्या अंधारात आहात, काहीतरी कोणतरी काळी जादू करतोय. एवढे नावं माहिती आहे त्यांना, एवढे महाराज बाबाला माहिती नाहीत. एवढे करणीचे प्रकार माहिती आहे त्यांना की जे करणीचे प्रकार जो करतो खरोखर विद्या त्याला माहिती नाही. एक जण म्हटलं मी चेडे काढले. म्हटलं चेडे काढलेत म्हणजे कुठून काढलेत? पालक साहेब मी चेडे काढले त्या बाईच्या अंगातून. म्हटलं चेडे म्हणजे काय माहिती आहे का? हो ते एक शैतानी प्रकार. अरे येड्या, मी गोरे पाळक आहे, माझा आजा जादूगार होता, बंशी महाराज गोरे, नामदेव गोरे, रबाजी गोरे, सखाजी गोरे. माझ्या घरात चेडे असे पक्षासारखे हिंडायचे. माझा आजोबा बंशी गोरे असा चॅलेंजवर खडा फेकायचा आणि वरची घार खाली पाडायचा. अशा खानदानीत मी जन्मलोय. आत मेसोई, दारात मसोबा, त्याच्या पुढच्या बाजूला बिरोबा. चेडे म्हणजे काय? काय ती विद्या असते? म्हटलं चेडे काय नसतं. चेडे गारगुटीसारखे खडे असतात आणि त्याला वंश करावं लागतं, त्यासाठी तप करावा लागतो, जप करावा लागतो. बंगालमध्ये जाऊन विद्या शिकावं लागते, त्यावर मंत्र करावं लागतात. मंत्र बोध केल्यावर ते दगड बोलायला लागतात आणि आपण करू ती आज्ञा ते मानतात. बोला का क्या करणे का. मग लोक सांगतात मूठ मारली मग त्या छातीत जाऊन लागणार, रक्ताची उलटी होणार आणि त्यावेळेला तो माणूस मारणार. पण पळत साहेब तुम्हाला कसं माहिती? हे आमच्या लहानपणापासून माहिती होतं. पण त्याच्यात जीवन नाही, त्याच्यात जो राहिला तो डायरेक्ट नरकात गेला. देवाचं पवित्र वचन सांगतं अस्थिरपणाचे आत्मे विश्वासणाऱ्या लोकांना घाबरवतात. वाऱ्याने या विश्वासणाऱ्याला घाबरवलं, यांच्याबरोबर ख्रिस्त आहे. प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत, आपण बुडत आहोत. येशू त्यांना म्हणाला एवढे अविश्वासी तुम्ही आहात. मागच्या 2 महिन्यापासून चर्चमध्ये मी उपदेश करतो की प्रभू म्हणतो मी तुम्हाला गुप्त ठेवलेल्या धनातून देणारा देव आहे. दुष्ट आणि अधार्मिक लोकांनी कमवलेलं धन कोणासाठी आहे? बेईमानी करून लोकांनी कमवलेलं धन कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? हा पालक साहेब बोला, कोणासाठी आहे? म्हणून तर लाडकी बहीण योजना चालू आहे. म्हणून लाडकी बहीण 12 महिने सख्या भावाला भेटत जात नाही, पण लाडक्या बहिणीच्या लाईनीत चक्कर येऊन पडली तरी 1500 रुपयासाठी उभा आहे. ही लाडकी बहीण आहे ना, ही लाडकी बहीण देवानी केली. कारण आणि तिने कमवलेलं धन धार्मिक लोकांसाठी आहे. जा मस्तपैकी घ्या, मजेत राहा, देवाचा गौरव करा, पण दशांश द्यायला काय विसरू नका, नाही तर बंद होईल योजना. चर्चमध्ये 10वा भाग द्यायला विसरू नका. देवाच्या लोकांनो, प्रभू त्याच्या लेकराची चिंता आणि काळजी वाहतो. हा आहे तरी कोण? हा सर्व लोकांचा प्रश्न जेव्हा देवाच्या लोकांनो येशूच्या कानापर्यंत गेला, येशूला समजलं की लोक विचारतात हा आहे तरी कोण, तेव्हा येशूने टेस्टिफाईंग चेक करायला सुरुवात केली. येशूने 12 शिष्य जवळ बोलवले आणि त्यांना विचारलं, अरे मी कोण आहे असं तुम्हाला वाटतंय? हुम आय एम, मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? एक जण म्हणाला तुम्ही संदेश आहात, एक जण म्हणाला तुम्ही उत्तम गुरुजी आहात. वेगवेगळे प्रश्न येशूला दिले, वेगवेगळे उत्तर येशूला दिले. येशूवर प्रेम करणारे, येशूला स्वीकारणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने होते. येशूने विचारलं पेत्राला, शिमोना, शिमोना, बोला कोणाला समजलंय? शिमोना, तुम्हाला काय समजतोस? मी कोण आहे? तो म्हणाला तुम्ही ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे ख्रिस्त. मत्तई 16:16 मध्ये काय वचन लिहिले बघा बरं. जर 2 मिनिटं कोणाकडे बायबल पटकन वाचा. मत्तई 16:16, मत्तई 16:16 मिळालं पटकन. मत्तई कुछ शुभ वर्तमान 16वा अध्याय 16 नंबरचं वचन. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात.
लोक काय म्हणतात मला माहित नाही. जगाने येशूला कशासाठी स्वीकारलं हे आपल्याला माहिती नाही, पण आपण येशूला का स्वीकारलं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. येशू आरोग्य देतो. 2024 वर्ष त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालंय, ते स्वीकारायचंय. रोज रोज मार खायला तयार नाही तो. 3 वर्षाचा पोरगा ऐकत नाही, बाईने त्याचे कान धरले नाही. LKG मध्ये 3 वेळा तो 4थ्या वेळेला बाईला म्हणतो, मॅडम कान धरू नका. रोजच चाललंय आरोग्य दे आरोग्य दे. अरे दिलंय ना, कवा, किती दिवस, किती दिवस, किती दिवस. देवावर प्रेम करणं देवाच्या लोकांना गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ख्रिस्तावर प्रेम करत नाही तोपर्यंत ख्रिस्त आपल्याला स्वतःचा म्हणणार नाही. 40 वर्ष 50 वर्ष एकत्र राहणारे नवरा बायको एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. रोज हजेरी आहे, केवढा ऑफिसर असला तरी संध्याकाळी घरी आल्यावर दिवसभर कोणाकोणाचे फोन आले होते. मला विचारती माझी बायको, दिवसभर कोणाचे फोन आले होते. पुण्याला गेले, कोण कोण भेटलं. आता कोण कोण भेटलं म्हणजे पार वडगाव वाघोलीपासून तर पार येरवड्यापर्यंत असे लाईनीत भेटलेले सगळे 2 लाख लोक सांगू का कोण कोण भेटलं. प्रत्येक व्यक्ती आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम करतो देवाच्या लोकांना, त्यापेक्षा जास्त प्रेम आपण ईश्वर करतो. हे जेव्हा तुमचं हृदय तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही खरे ख्रिस्ताचे निवडलेले लोक आहात. हृदयातून आवाज आला पाहिजे, आय लव्ह माय जीसस. मी माझ्या ईश्वर प्रेम करत आहे. किती प्रेम ईश्वर करायचं देवाच्या लोकांनो. बाप लेकरांना पैसे देतो म्हणून लेकरं बापावर प्रेम करतात. पती पत्नीला लागल ती वस्तू देतो म्हणून पत्नी पतीवर प्रेम करते. पण येशू तुम्हाला जीवन देतो, त्याच्यावर आपण किती प्रेम करत आहोत. आत्ता 10 दिवसापूर्वी माझे एक नातेवाईक आहे, खूप धार्मिक आणि खूप रिचलँड उत्कृष्ट म्हणजे सुपीक बागतदार व्यक्ती. 30 एकर बागायती जमीन आहे. 8 लाख रुपयाचा कांदा विकला त्यांनी मागच्या महिन्यामध्ये. 10-15 एकर ऊस आहे. घरात सगळे सेकंड क्लास ऑफिसर आहेत, इंजिनियर, डॉक्टर सगळे आहेत. 3 मुली पण वेल सेटल आहेत. एका कार्यक्रमात आम्ही भेटलो, गप्पा मारल्या. म्हटलं आता जेवण करून जाऊ. पलक साहेब माझी जेवायला काही इच्छा नाही. म्हटलं चला घरी जाऊ, घरी जेवण करू. नको पलक साहेब म्हणे. म्हटलं तर जरा चेहरा तुमचा निराश वाटतोय. हा पलक साहेब जरा थोडंसं बरं वाटत नाही, अंग जड पडल्यासारखं वाटतं. आम्ही शुक्रवारी 2 जण भेटलो. ते माझ्यापासून एक 40-45 किलोमीटर राहतात. ते निघून गेले. मी घरी आलो. मी माझ्या कामात बिझी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता मला फोन आला, पलक साहेब कुठे आहेत? म्हटलं घरातच आहे. अमके अमके नावाची व्यक्ती देवाकडे गेलेत. मी म्हटलं येडा झाला का काय? काल आम्ही दोघं बरोबर होतो, काल बरोबर होतो, आज तो गेला आणि हो गेला. घाईघाईत आम्ही अंत्यविधीसाठी गेलो. देवाच्या लोकांनो, लाखो रुपये घरात पडून आहेत, लाखो रुपये. सगळे ऑफिसर घरामध्ये आहेत. मैतीला कमीत कमी 3,000 ते 4,000 लोक होते. अंत्यविधी केला मी आणि 3ऱ्या दिवसाच्या फुलाच्या कार्यक्रमाला गेलो. बोलता बोलता, उपदेश करता करता सगळेच रडत होते. कोण बेशुद्ध पडतंय, कोण रडतंय. त्यांची पुतणी समोर आली. एकदम मार्मिक वाक्य तिने सांगितलं म्हणून मी सांगतोय, कारण हा सांगण्याचा विषय नाही. ती म्हणाली, पालक साहेब तुम्ही जे काही सांगताय
खाली हाताने आलेला मनुष्य खाली हाताने जाणार आहे. रडत आलेला मनुष्य रडवत जाणार आहे. काही घेऊन आला नाही तर काही घेऊन जाण्याचा अधिकार नाही. मांस आणि रक्त याला देवाच्या राज्याचं वतन नाही. देवाचा जो आत्मा आहे तोच देव त्याच्याकडे घेऊन जातो. खरं आहे पाळक साहेब म्हणे. 2 मिनिटं श्रद्धांजली बोलायला उभा राहिली. हायली एज्युकेटेड आहे. अहमदनगर जिल्ह्याची ती समाज कल्याण विभागाची चेअरमन होती. मिस्टर प्राध्यापक आहेत. 2 लेकरं वेल सेटल आहेत. नामवंत व्यक्ती आहे. रडून रडून सांगत होती, माझ्या अंकलनी जर आम्हाला चान्स दिला असता पैसे खर्च करण्याचा दवाखान्यामध्ये, तर आम्ही पर डे 1 करोड रुपये देखील खर्च करू शकत होतो. एका दिवसाला 1 करोड रुपये जरी डॉक्टरने आम्हाला खर्च सांगितला असता तरी आम्ही करू शकत होतो. आणि त्यांचा कुठलाही अवयव करोडो रुपयाला विकत घ्यायला सांगितला असता तरी आम्ही घेतला असता. कारण ही सगळ्यात लाडकी, सगळ्यात धाकटी आणि आमच्यावर प्रेम करणारी माझी चुलती होती. ती 40 पुतणे नातवंड घरात आहेत. मोठा परिवार आहे. ज्ञान देवाच्या लोकांना मनुष्याचं जीवन नाही. बुद्धी मनुष्याचं जीवन नाही. ताकद मनुष्याचं जीवन नाही. संपत्ती मनुष्याचं जीवन नाही. कुटुंब मनुष्याचं जीवन नाही. मनुष्याचं जीवन काय आहे? येशूने म्हटलं मीच जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि जिवंत असून जो विश्वास ठेवतो तो मुळीच, बोला मंडळी, तो मुळीच मरणार नाही. जर मरायचं नाही देवाच्या लोकांना आपल्याला, तर प्रभूवर असा विश्वास ठेवा की आपला विश्वास मृत्यू टाळू शकतो. अर्धवट विश्वास नाही. बाकरे साहेब सांगायचे, तेरी मेरी दोस्ती पक्की लेकिन खर्च अपना अपना. बरोबर ना पाखरे अंकल? आणि आम्ही मुद्दाम जायचो त्यांच्याकडे सेकंडरी बोर्डला शिरा खायला. तिथे गेलो का, मास्तर खाओ, काय नाही बा, आलो होतो ते तुमच्या इथे जरा शिरा चांगला मिळतोय म्हणून पाहायला आलो होतो. ते म्हणजे दोस्ती पक्की पण खर्च आपणा आपणा. मी सांगितलं हो असं नका करू. हसायचे आणि पुन्हा खाऊ घालायचे. लोक देवाच्या लोकांना आपण आपल्या देवाबरोबर प्रेम करतो, ख्रिस्ती आहे असं दाखवतो. आपल्या स्वतःचं जीवन पटली करा, शेजाऱ्याचं नाही. कारण नो कॉम्प्रोमाइज. देवाच्या राज्यात वशिला नाही. माझा पुतण्या माझ्याबरोबर आलाय, सत्तेश, अभियांत्रिकी कॉलेजला नंबर लागलाय. मुलगा जोशवा बरोबर आलाय. त्याचा नंबर एका ठिकाणी लागायसाठी मी असे प्रयत्न केले का मी जेवढे प्रयत्न केले तेवढा महाराष्ट्रात कोणताच बापाने प्रयत्न नाही केले. आणि एका मिनिटात फेल गेले. बघा, एका टायमाला मी 4 कलेक्टर पळवत होतो. विधीवरून सांगतोय. हा कलेक्टर त्याला, तो कलेक्टर त्याला, तो कलेक्टर त्याला, तो कलेक्टर त्याला. फक्त सामाजिक न्याय मंत्री आठवडे साहेबच बाकी राहिले होते. एका मिनिटात फेल झाला. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणं योग्य आहे. देवाच्या लोकांनो, स्वर्गाच्या राज्यात जेव्हा आपल्याला उभं राहायचं आहे न्यायाच्या दिवशी, तेव्हा ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्यातला कोणीच आपल्याबरोबर असणार नाही आणि कोणाचाही वशिला चालणार नाही. कोणाचाच नाही. कोणीच आपल्याबरोबर नाही. कोणीच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलणार नाही समोर येऊन की प्रभूजी माझा नवरा लय चांगला होता, तुझ्यासाठी होता, माझ्यासाठी काय? माझी बायको लय चांगली होती, तुझ्यासाठी होती, माझ्यासाठी काय? खूप सुंदर स्वयंपाक बनवायची, तूच खात होता, मला कधी दिला? परमेश्वराच्या मंदिरात अन्न असावं देवाचं वचन सांगतं. कधी मंदिरात अन्न आणलंय का? म्हणून घरात पुरत नाही. लक्षात ठेवा. घरात का पुरत नाही? टोपल्यात भाकरी का नाहीत?
लिमिट. सासूबाईने कमराला पदर खोसून सुनाला सांगितलंय, 4च पोळ्या कर, 5वी करू नको. का ग बाई? आणि मध्यरात्री तुझ्याकडे एखादा पाहुणा आला आणि त्याने भाकर मागितल्यावर मग काय? म्हणून ख्रिस्त म्हणाला, मी तुमच्याकडे भुकेला होतो तेव्हा आलो, तेव्हा तुम्ही मला खावयास दिला नाही. मी तहानेला होतो तेव्हा तुमच्याकडे आलो, तुम्ही मला पिण्यास पाणी दिलं नाही. मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही. लाखो रुपयाचे कपडे आपल्या घरात पडलेले देवाच्या लोकांना, पण उघडा दृष्टीस पडल्यावर कधी त्याला वस्त्र दिलंय का? आणि 40 दिवस उपवास, पांढरे कपडे घालून, नख वाढून, दाढ्या वाढून. बघा तुम्ही, आता लेंथ सुरू झाला का आमच्या पालकाला सुट्टीच नाही. आणि आम्ही उपवास न करणारे माणसं, आम्हाला तुमच्या घरी आलं का ते विचारलं, पळक साहेब खिचडी खाता का थोडीशी? 2 केळं देते तर खाणं. आम्ही तर भुकेलेले. कारण आम्हाला माहिती आहे वरड्याबरोबर वर असताना उपाशी राहायची गरज नाही. आमचा वर आमच्या बरोबर आहे. आम्हाला काय गरज आहे? उपवास करतो आम्ही सगळेजण. एक चेष्टेने मी तुम्हाला सांगितलं, आपण प्रत्येक पद्धत, प्रत्येक सण, प्रत्येक गोष्ट देवाच्या लोकांना काळजीपूर्वक त्याचं मर्म लक्षात घेताना करतो. पण रोज रोज आणि रोज आपला ख्रिस्त आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. काय आहे जगामध्ये आपल्या स्वतःचं? काय आहे आपल्या स्वतःचं? कशावर प्रेम करत आहोत आपण? ज्ञानिवंतांचं मी ज्ञान काढून घेईन म्हटलंय. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे एक देवाचे सेवक, खूप विद्वान मोठा व्यक्ती आज देवाकडे गेलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या लिखाणावर PhD करतायत. पण जेव्हा पलकसाहेब शेवटच्या काही दिवस ते देवाचे सेवक जेव्हा अथरुणास खेळले होते, तेव्हा मी त्यांच्याकडं पाहिलं. तेव्हा त्यांना सांगावं लागलं बायकोला, अहो ओळखलं का कोण आलंय? ते म्हटले कोण आहेत? आणि माझ्याकडे पाहत राहिलेत. लहानचा मोठा मी त्यांच्यासमोर झालो. तासनतास आम्ही देवाच्या वचनाच्या गुज गोष्टीची चर्चा केली. अहो तुम्ही नाही ओळखलं कोण आलंय? म्हणे कोण आलंय? सुनबाई म्हटल्या, अहो पाळक साहेब आलेत. कोण पाळक साहेब? बायको म्हटली, अहो आपला विजू भाऊ आलाय. विजू भाऊ? नाही ओळखला. माझ्या बहिणीचे सासरे देवदत्त ओसळे सर, ज्यांच्या धुरपी, जंफड, वशिला, ठिकाणी कादंबऱ्या आहेत. त्याच्यावर लोक PhD करतात युनिव्हर्सिटीमध्ये. ज्ञानिवंतांचं मी ज्ञान काढून घेईल देवाचं वचन सांगतं. बलाढ्य पुरुषाने आपल्या बलावर भिस्त ठेवू नये. धनवानाने आपल्या धनावर विश्वास ठेवू नये. ज्ञानिवंताने आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवू नये. दावीद राजा म्हणतो, कुणी घोड्याची प्रशंसा करतो, काय सुंदर घोडा घेतला. कुणी रथाची प्रशंसा करतो, आम्ही तर आमचा देव, आमचा प्रभू परमेश्वर याच्याच नावाची प्रशंसा करू. कारण त्याचं नाव प्रशंसनीय नाव आहे. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे. तुम्ही जिवंत देवाचे सेवक आहात. तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. तुम्ही ख्रिस्त आहात. धन्य बयाना पेत्रा तुझी, मांस आणि रक्त यापासून नव्हे तर देवाच्या आत्म्यापासून तू बोलला आहेस. मांस आणि रक्त यापासून नव्हे तर तू देवाच्या आत्म्यापासून बोलला आहेस. जरा वेळ विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त त्याला हे का म्हटलं असेल? मांस आणि रक्त याने नव्हे. मांस आणि रक्त, मोरे दादा, जोसफ दादा लक्षपूर्वक आहे का? मांस आणि रक्त याने नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू बोलला आहेस. काय म्हटलं? मांस आणि रक्त याने नव्हे. गॉड डिवायडेड, देवाने वेगळे केलं त्याचं बॉडी फंक्शन. कारण मांस आणि रक्त याला देवाच्या राज्याचं वतन नाही. मग स्वर्गात काय आहे? स्वर्गात फक्त आत्मा आहे. त्या स्वर्गाच्या आत्म्यातून बोलला. म्हणून येशू त्याला म्हणाला, हे घे, स्वर्गाच्या चाव्या मी तुझ्या हातात देत आहे. टेक इट. दिस इज अ हेवन की. ही स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या आहेत.
आणि ज्या खडकावर तू ही मंडळी स्थापन करशील, या खडकावर मी आपली मंडळी स्थापन करील. पेत्रालाही म्हटलं तू स्थापन कर. पुन्हा एकदा चांगलं लक्षपूर्वक वचन वाचा, त्यावर अभ्यास करा. येशू त्याला म्हणाला, मी या खडकावर आपली मंडळी स्थापन करी. तिच्या समोर अधोलोकाचं काहीच चालणार नाही. मग अधोलोकाचं चालणार नाही तर ती मंडळी स्वर्गीय मंडळी आहे. 3 गोष्टी या दृष्टांतामध्ये आहेत. सर्वात पहिली गोष्ट पृथ्वी, अधोलोक, आणि तिसरी गोष्ट स्वर्ग. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, येशूच्या समोर जो उभा राहिलेला आहे तो परिपूर्णरित्या स्वर्गीय राज्यातील वारस उभा राहिलेला आहे. म्हणून मांस आणि रक्त याने नव्हे तर तू देवाच्या आत्म्यापासून बोललेला आहेस. ही मंडळी 50 वर्षापूर्वीची मंडळी आहे. 50 वर्ष सोपी गोष्ट नाही देवाच्या लोकांनो. एक दिवस मनुष्याला कठीण आहे. मंडळी चालवणं अवघड गोष्ट आहे. तुमच्या सगळ्याचे परिश्रम आहेत, तुमच्या सगळ्याचे कष्ट आहेत. ज्या मंडळीमध्ये 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये ऑफरिंग व्हायचं, ज्या मंडळीतल्या लोकांना 10 रुपये दानात टाकताना भीती वाटायची, कारण परिस्थिती गरिबीची होती, लेकरं लहान लहान होते. आज त्या मंडळीमध्ये लाखो रुपये देणारे तरुण देवाने तयार केलेले आहेत. ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची दया आहे. ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. आपल्याकडे खूप पैसा झाला. मी पुण्यामध्ये बघतोय सध्या, एका 8-10 वर्षापासून पलक साहेब, पुण्यातल्या ग्रामीण भागातले जे लोक आहेत, ग्रामीण भागातले म्हणजे पुण्याबाहेरचे, येरवडा, वडगाव, शिरी, लोहगाव, चंदननगर, धानोरी वगैरे या भागातले जे तरुण पोरं आहेत, जे IT पार्कला वगैरे जॉब करतात, 2-2, 3-3 लाख रुपयाचं पेमेंट आहे. ख्रिस्ती विश्व मंडळीच्या चर्चमध्ये ते येत होते. आता त्याला 2 लाख मिळतात. स्वतःची 4 व्हीलर गाडी आहे. आईच्या बरोबर चिखलात येत होता. बाप्तिस्मा या चर्चमध्ये झाला, लग्न या चर्चमध्ये झालं, दृढीकरण या चर्चमध्ये झालं. या चर्चमधून प्रार्थना केली गेली. या चर्चमधून परीक्षेला जाताना प्रार्थना करून जायचा. या चर्चमधून नोकरी लागली. पगार 2 लाख रुपये झाले. मला हे चर्च नको, लय गरिबाची मंडळी, माझं टेटस वेगळं आहे. देवाचं घर जो सोडून जातो देवाच्या लोकांनो, त्याच्यावर देवाचा जो आशीर्वाद आहे तो निघून जातो. हन्ना नावाची संदेष्टी आहे. 85 वर्षाची विधवा आहे. पतीच्या निधनानंतर 7 वर्ष आपल्या पतीबरोबर ती राहिली. 85 आणि 7 92. हन्नाचं वय 92 वर्ष आहे. परमेश्वराचं मंदिर सोडून न जाता उद्धारक तारणारा मसीहा याची देवाच्या मंदिरात ती वाट पाहत आहे. म्हणून आपल्या लेकरांना ज्या नोकऱ्या मिळाल्या, जो पगार मिळत आहे, त्यावरून आईबापांनी त्या लेकरांना स्ट्रिक्टली सांगा की तुझी सुरुवात या मंदिरातून आहे. हे मंदिर सोडून जाऊ नको. ज्या जागेवर तुला देवाची सुवार्ता मिळाली आहे, ज्या जागेवर तुला देवाचं वचन मिळालं आहे, देवाच्या लोकांना सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या सेवकाचा आदर करा. 8 तास काम करणारा व्यक्ती 1 लाख रुपये पगार घेतो आणि 24 तास तुमच्यासाठी उभा राहणारा याजक, त्याला आपण काय देतो? त्याला आपण काय देतो? सुखात आपल्या बरोबर आहे, दुःखात आपल्या बरोबर आहे, आनंदात आपल्या बरोबर आहे, प्रत्येक कार्यक्रमात आपल्या बरोबर आहे. करोडो रुपयाचं सोनं आम्ही याचकाने हातात घेऊन प्रार्थना केली आत्तापर्यंत, लग्न लावताना लोकांनी सोनं केल्यावर, पण कधीच कोणाची हिंमत झाली नाही पालकाला 1 ग्रॅम सोनं द्यायची. एक लाखाच्या ॲक्टिवा गाडीपासून 2 करोड रुपयाच्या रोड रेंजर गाडीपर्यंत मी प्रार्थना करत गेलो, पण कोणीच माझ्या गाडीला साधं मोटरसायकलला 1200 रुपयाचा टायर टाकून दिला नाही. आणि वाट बघतायत
पालकसाहेब कधी येतात? पालकसाहेब उशीर झाला का हो? अरे कसा आलाय माहिती नाही का तुला? आमचे पालक ना उशीरच करते. अरे उशीर करते तर 4 व्हीलर घेऊन दे. अहो पालक साहेब काय आम्हाला सल्ले सांगतात, कॅब बुक करा ना. अरे पैसे नाहीत ना, आमच्याकडे गुगल पेच नाही ना, आमचं बंद ना सदान कदा. पण ठीक आहे, आम्हाला आनंद याचा आहे. कॉलर टाईट करून आम्ही सांगतो आम्हाला आनंद याचा आहे की ज्याच्यासाठी आपण प्रार्थना केली ना ते लाखो कमवतात, आपल्याजवळ नसू द्या, पण त्यांच्याजवळ शिक्का मारलाय तो आपला आहे. त्यांच्यावर जो ट्रेडमार्क आहे तो कोणाचा आहे? आपला आहे. माझ्या भेंड्याच्या चर्चमध्ये जे माझ्या मांडीवर खेळत होती त्या पोरीला पेमेंट आहे 2.5 लाख रुपये. 2500 रुपयेसुद्धा मला पाठवत नाही, 25ही पाठवत नाही. पण मी छातीत ठोकपणाने सांगतो माझ्या चर्चच्या सभासद, माझ्या चर्चच्या लेकराला 2.5 लाख रुपये पेमेंट आहे. आमच्या चर्चमध्ये आम्ही शेण गोळा करून हे करून लाकडं जमा करून चर्च तुम्ही सगळ्यांनी मदत केली, करत आहात. त्यावर चर्च उभा केलं. त्या चर्चमधले MD डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, सगळे लोक आहेत. ते लेकरं लहान लहान होते. आनंद याचा वाटतो ते आम्हाला देव या ना देव, पण मात्र ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या कल्याणासाठी, त्यांचं कल्याण झालेलं आम्ही जेव्हा डोळ्याने पाहतो तेव्हा देवाचा आशीर्वाद मिळतो. पालकसाहेब आपल्या कुटुंबातला एक भाग आहेत. आता मी का बोलतो? माझ्या मंडळीत नाही म्हणून मी बोलतो, नाही तर माझ्या मंडळीत बोलला का म्हणजे झाला पैशावर. आता हेच जर ते बोलले असते ना, आल्यापासून लय चांगले होते, आज काय झालं काय माहिती हो. आपल्या नगर भागात एक म्हणे, खरं बोलला का चावडीवर चाला, खरं बोलला का मारलाच. कसे आहेत ब्रदर? एकदम मजेत आहे. कुठं जेवण केलं? खूप सुंदर 5 स्टारला जेवणाला. अरे पालक, आणि एवढं जरी सांगितलं आग आवडते, आयला पालक 5 स्टारला जेवतोय. आणि वडापाव घाले, पालकाची सवयच अशी आहे, पैसे असून वडेपाव खातो नसते. अरे दिलेत कुणी? काही समजायला तयार नाही. पालक साहेब तुम्ही असं नका ना वागू. चांगले स्टँडर्ड कपडे घाला, चांगले व्यवस्थित जा, रस्त्यावर वडेपाव खाऊ नका, काही करू नका. लोक आम्हाला नावं ठेवतात. आत्तापर्यंत तर मला हेच समजलं नाही का लोक म्हणजे कोण. तुम्हाला मिळालं तर मला सांगा. जोसेफ म्हणतो लोक नावं ठेवतात. अरे कोण कोण लोक म्हणजे कोण? अरे लोक म्हणजे तू स्वतःच आहेस. आपल्याला वाटतं आपला मुलगा स्टँडर्ड असला पाहिजे, आपली पत्नी सुंदर कपडे घालून असली पाहिजे, त्यांच्या अंगावर दागिने असले पाहिजे, आपल्या बापाला चांगले कपडे मिळाले पाहिजे. तसं हेही वाटू द्याच. आजपासून या वेळेपासून की माझा पालक देखील रोज सफारी आणि सूट घालूनच चालला पाहिजे. फक्त विचार करू नका, कापड घेऊन द्या. आणि कापड दिल्यावर शिलाई द्या, शिलाई महाग आहे. मी नेहमी सफाऱ्या घालतो म्हणून लोक मला सफाऱ्या आणून देतात. वैतागलो मी 1600 रुपये शिलाई देऊन देऊन. काही सफाऱ्याचे कापड टेलरच्या दुकानात तसेच आहेत. एकदा टेलर मला म्हटलं, अहो पालक साहेब तुमचे 2-3 सफारी पडलेत. म्हटलं शिव तू एकटाच आणि तूच घाल, 1600 द्यायचेत. मग मी ठरवलं, मला कोणी कापड गिफ्ट दिल्यावर मी त्याला सांगतो, भाऊ पहिले 1600 दे तर घालून येईन. लय अभिमानाने पालक साहेबाला पालकीनबाईला लग्नात काय थाट. पालक साहेब आज तुम्हाला सुटाला कापड आणलं बरं का, पालकीनबाई तुम्हाला ही साड्या लग्नात शिवून या बरं का. त्याला काय माहिती 3500 शिवायला लागतील. म्हणून देवाच्या लोकांनो आपल्या याचकावर प्रेम करा. कोणीच नाही हो. थोडंसं मी तुम्हाला रागाने ओरडून बोललो, सत्य बोललो. कोणी नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो व्यक्ती ही रोज आपल्यासाठी प्रार्थना करत नाही. ज्याच्यासाठी आपण लाखो रुपये पेमेंट हातात देतो ती व्यक्ती आपल्यासाठी प्रार्थना करत नाही. पण याचकाला काही द्यागर देऊ नका, ते गुडघे टेकून तुम्हाला आशीर्वाद देतात. त्यांची काळजी घ्या. आता 2 जण तयार होतात, त्यांना समजणं आता शिकत सुरुवात आहे. अभी तो शुरुआत है, इंट्रो बाकी है अभी.
पाळक होणं खूप सोपं आहे. पाळक साहेब, मी दीक्षा घ्यायला गेलो बायबल कॉलेजला, माझी दीक्षा करत होते राईट रेव्हरंट स्वर्गवासी RTS क्लाउडियस साहेब, आणखी 4-5 मध्य प्रदेशचे बिशप होते. त्याच्या अगोदर ज्यांनी मला देवाचं वचन शिकवलं, ज्यांच्याकडे मी राहिलो, त्यांनी मला सांगितलं, विजय मालूम है कल तेरा ऑर्डिनेशन है. मैं बोला हाँ डैडी, मेरा कल ऑर्डिनेशन है. तुझे मालूम है तू क्या बनने जा रहा है? मतलब हाँ जी मुझे मालूम है, मैं रेवरेंड बनने जा रहा हूँ, पास्टर बनने जा रहा हूँ. तुझे मालूम है उर्दू में क्या लिखा है पास्टर के बारे में? मतलब क्या लिखा है? उर्दूमध्ये पालकाला पादरी म्हणतात. पादरी. पद म्हणजे पाय आणि दरी म्हणजे पुसायची जागा. कुणी यावान पालकाच्या डोक्याला टिकली मारून जावा. पालकाला काही कळतच नाही, याची बायको घरी ऐकत नाही, हा पालकाला दम देतोय. खूप अवघड सेवा आहे देवाच्या लोकांनो, याचकी सेवा. आणि 50 वर्ष तुमच्या मंडळीने ही सेवा सहन केलेली आहे. पालक साहेब, पालकांवर खूप प्रेम करणारी ही मंडळी आहे. ख्रिस्त विश्व मंडळी पालकांवर प्रेम करणारी मंडळी आहे. त्यांनी आम्हाला असं सांभाळलं, आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मी फक्त गाडीहून पडलो आणि जोरात ओरडून सांगितलं. मी फोन केला आणि त्याला म्हटलो, सोना, मला म्हणे का? बोला ना पालक साहेब. अरे हेल्मेट फुटलंय, जोसेफचा धाकटा भाऊ मार्कस. मला वेळ नाही, म्हटलं डोक्याला स्कॅन करायला सांगितलंय. पळत गेला 15 दिवसापूर्वी हेल्मेट घेऊन घरी आला पहिला आणि मला फोन करून सांगितलं घरी जाऊन जोसेफकडून घेऊन या. ही मंडळी प्रेम करणारी मंडळी आहे, पालकावर याचकाला भरपूर देणारी मंडळी आहे. म्हणून देवाने तिला 50 वर्ष सांभाळलेलं आहे. आजपासून तुम्ही नवीन वर्षात जात आहात. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. हा आहे तरी कोण? वारा व समुद्र याचा ऐकतो. भूते थरथर कापतात व निघून जातात. हा आहे तरी कोण? फक्त पेत्राला समजलं की तुम्ही ख्रिस्त आहात आणि जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण आपल्या जीवनात प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारूया. येशूजवळ आपलं मागणं सांगा, त्याच्याजवळ असू द्या. जग किती कठीण परिस्थितीत चाललं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जगात काय होईल याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त लक्षात हे ठेवा की मला स्वर्गात जायचं आहे. हे जीवन 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष आहे. त्याचा डामडबल केवळ कष्टमय व दुःखमय आहे. ते लवकर सरते, आम्ही निघून जातो. देवाच्या लोकांना पण कोठे जातो याची काळजी करा. 2 मार्ग दिलेले आहेत. आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे जायचं आहे. प्रभूशी घट्ट मैत्री करा. जग किती वाईट असू द्या. जाता जाता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. लहान 4 वर्षाचा मुलगा आपण बाजारात घेऊन गेल्यावर त्याला काही समजत नाही. समोरची वस्तू केवढ्याला आहे, त्याची किंमत काय आहे. पण तो बापाला सांगतो, डॅडी मला ती गाडी घ्या. त्याला माहिती नाही डॅडीच्या खिशात किती पैसे आहेत. त्याला माहिती नाही 100 रुपये म्हणजे किती आहेत. त्याला माहिती नाही 500 रुपये म्हणजे किती आहेत. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की माझा बाप देऊ शकतो. काय माहिती आहे? माझा बाप देऊ शकतो. येशूचा हात धरून चला. जग कितीही महागाईकडे जाऊ द्या, एवढंच डोक्यात ठेवा. सोनं 7.5 लाख रुपये तोळा होऊ द्या, तरी माझा बाप देऊ शकतो. घराची किंमत 1.5 करोड रुपये होऊ द्या, माझा बाप राष्ट्र वतन दाखल देऊ शकतो. मी उपवासी आहे, काळजी करू नका. माझा बाप झोपेत देणारा देव आहे. त्याच्याबरोबर चला, म्हणजे तो तुम्हाबरोबर चालेल. 50 वर्ष देवाच्या लोकांनो, देवबापाने या मंडळीला सांभाळलेलं आहे. ही मंडळी खडकावर केलेली मंडळी आहे. आणि जाता जाता एकच तुम्हाला सांगतो की ही मंडळी पालकांना जन्म देणारी मंडळी आहे. माहिती नाही, इसार अंकल, पाखरे अंकल, बाकीची मंडळी आहेत, तिथे दादा आहेत, मला माहिती नाही कोणाला देवाने नाव सुचवलं होतं काय माहिती. ख्रिस्त विश्व मंडळी, ख्रिस्त विश्व मंडळी माहीत नाही. क्राइस्ट युनिव्हर्सल चर्च, जग निर्माण करणारी मंडळी,
रेव्हरेंड सुधीर गायकवाडसारखे पालक साहेब या मंडळीने दिले. रेव्हरेंड गोरे, मी स्वतः, माझ्यासारखे पालक या मंडळीने दिले. कित्येक लोक आहेत या मंडळीतून तयार झाले. कित्येक लोक आहेत ही मंडळी बनवत आहे. म्हणून देवाचं घर सोडू नका. देवाच्या लोकांनो, जे देवाचं आहे ते देवाला द्या. 6 दिवस आपले आहेत, 7वा दिवस आपला नाही, तो प्रभूचा आहे, त्याला द्या. जर आपण 3 रविवार चर्चमध्ये आलो नाहीत महिन्यातले, समजून घ्या 3 रविवारचं 24 गुणिले 3 एवढ्या तासाचं प्रभूचं आपल्यावर कर्ज आहे. एवढ्या तासाचं प्रभूचं कर्ज आहे आपल्यावर. आणि तो जिथे पेरीत नाही तेथे कापणी करतो. आणि एकदा का हातात तलवार घेऊन निघाला का मग तो एका बाजूनी कापत नाही. दुधारी तलवार आहे, कुंकडे चालती आणि कशीही चालती. माझ्याकडे चर्चमध्ये एक अडाणी माणूस आहे, तो मला हळूच सांगतो कानात, गोरे पालक साहेब, देव काठी घेऊन मागं लागत नाही बरं का, पण वरून काठी टाकीतो, आवाजही येऊ देत नाही, पण माणूस चितच. काय म्हणतो? देव काठी घेऊन मागं लागत नाही, पण वरून काठी सोडतो का माणूस चितच. चित म्हणजे काय? डायरेक्ट म्हणे तिकडे स्मशानभूमीत, मध्ये आधी नाही. आले देवाजीच्या मनात तिथे चाले ना, कोणाचं चालत नाही. देवबाप तुम्हा सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य देव, उदंड आयुष्य देव. पालक साहेबांनी अतिशय सुंदर मंडळी चालवलेली आहे. पालक साहेबांसाठी, आमच्यासाठी, सर्वांसाठी प्रार्थना करा. काही चुकलं असलं तुमचा भाऊ समजून दयेने कृपेने क्षमा करा. जर वचन लयच टोचलं असलं तर 3 तास गुडघ्यावर बसा, प्रार्थना करा आणि प्रभूला विचारा समजलं. बाकीच्या मंडळात मी क्षमा मागतो, हे आपलंच आहे. बाकीच्या मंडळात मी पालक साहेब गेलो कोणतं मी क्षमा मागतो बरं का, वडिलांची, मागच्या सेक्रेटरीची, खजिनदाराची. मी तुमची क्षमाच मागत नाही, कारण तुम्ही माझे आहेत. तुम्ही तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं. असं काय करू? देवाच्या भयात राहा, देवबाप करो. या 50व्या वाढदिवसानिमित्तानं मी माझ्या परिवाराच्या वतीने, आपल्या भेंड्याच्या चर्चच्या वतीने आणि संपूर्ण रेव्हरंट असोसिएशन आमचं अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने ख्रिस्त विश्व मंडळीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मंडळीचे मेंढपाळ आदरणीय पालक साहेबांना देखील मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांच्याद्वारे नवीन नवीन उपक्रम मंडळीमध्ये आहेत. आणि एक प्रभूच्या दयेने तुम्हाला निश्चित सांगतो की अशा सर्व योजनेमुळे मंडळीमध्ये प्रभू उन्नती करत आहे. हीच उन्नती, संत पौल म्हणतो, तुझी प्रगती सर्वांस दिसून येवो. अशाच पद्धतीने हे तरुण लेकरं जे वडिलात आहेत, तुमची प्रगती संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिसून येवो की तुम्ही देवाचं काम करत आहात. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. धन्यवाद. थँक्यू.